गेम ऑन झाली। पहिला चेंडू अतिशय चांगला फटका, चेंडू पाहता पाहता मात्र सीमारेषा पार करतोय। हा येतोय पहिलाचा चौकार। सुरुवात चांगली झाली ती संजयनगर संघाची। फलंदाज आपण पाहू शकाल रमेश आणि मयूर ही जोडी आपण पाहतोय। रमेशच्या बॅट मधून निघालेला पहिलाच फटका अतिशय चांगला होता। इरादे साफ केलेत ते संजयनगर टीमना। निश्चितच याच संघाचं प्रतिनिधित्व करणारा आमचा जवळचा मित्र अर्थातच अरुण वागचौरे। आत्ताच मागील हप्त्यामध्ये त्यांची सुद्धा टुर्नामेंट अतिशय सुंदर पार पाडली। अतिशय चांगला आयोजन आपण पाहिलं संजयनगर संघाचं। आणि तोच संघ इन अँड ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल गट डी चा पहिला सामना आपण पाहतोय। जय हनुमान ठाकूरपाडा बनाम संजयनगर। सुरुवात चांगली झाली चौकारानं, त्याच्यानंतर मात्र सिंगल आली, सॉरी डबल आली आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 6 धावा। सिंगल सिंगल आली। हेलो हेलो माइक चेक, थोड़ा सा आवाज देना। हेलो माइक चेक। धावफलकावर धावा आपण पाहू शकाल 7 धावा। अजून एक सिंगल, सिंगल ना संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 8 धावा। सामना आपण पाहतोय जय हनुमान ठाकूरपाडा बनाम संजयनगर। सलामीची जोडी रमेश आणि मयूर। मयूरचा वैयक्तिक विचार केला तर 7 धावांवर खेळताना आपण मयूरला पाहतोय। एक चौकार त्याच्या बॅट मधून आलेत, म्हणजे क्षमता आहे या फलंदाजामध्ये। इथे मात्र तू मय खराब फेकी, त्याचा मोबदला निश्चितच मिळेल सिंगलना। आणि इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल ते संजयनगर टीमच्या 2 फलंदाजांना। रमेश आणि मयूर ही जोडी आपण पाहतोय। संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा। फटका चांगला आहे, उंची जास्त, अंतर मात्र कमी होतं, परंतु इथून मात्र झेल घेणे गरजेचं होता। हातातून झेल निसटला आणि इथे मात्र 6 धावा मिळतील। मोठा हिट केलाय फलंदाज आपण पाहू शकाल। मयूरच्या बॅट मधून निघालेला हा पहिला तडाखा पाहिला आपण, अतिशय चांगला फटका होता। उंची आणि एलिमिनेशनचा विचार केला तर भरपूर पुरेपूर फायदा उचलला या षटकारानं। संजयनगर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 15 धावा। पिवनचं पहिलं षटक संपलं। अतिशय चांगली फलंदाजी राहिली संजयनगर टीमची। 15.00 सरासरीने या ठिकाणी मात्र धावा जमा करण्यात यश आलं ते संजयनगर टीमला। इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल दोन्ही संघांना। पुन्हा एकदा आपण देऊया शुभेच्छा। आई गावदेवी पिंपळोली आयोजित स्पर्धा आपण पाहतोय। साहिल प्रतिष्ठान चषक 2024 क्रॉस द लाईन खेळायचं होतं, लाईन मात्र चुकीची आहे। एक अवंतर धाव मिळेल, या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा। तर या स्पर्धेसाठी आमचे जवळचे मित्र भडवळगावचे सरपंच या टोपण नावाने
फेमस असणारा व्यक्तिमत्व अर्थातच किशोरजी शिंगवा साहेबांकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि संजय नगर संघाला सुद्धा मोरिया क्रिकेट संघ भडवळवाडी या संघाकडून शुभेच्छा. इथे मात्र फटका चांगला आहे, ताकदीचा मनगटी वापर केला, अजून एक ब्लास्ट झालाय. संजय नगर ऑन द फायर. इथून मात्र अजून एक फलंदाजाने षटकार टोकलाय. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा. रमेशच्या बॅट मधून निघालेला हा मोठा फटका, दुसरा मोठा फटका आहे. चौकार एक जरूर रमेशच्या बॅट मधून निघालेला, त्याच्यानंतर मात्र अजून एक चांगला फटका आलाय रमेशचा. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूरवरचा सरसावतोय, उलट्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न असफल. क्षेत्ररक्षण मात्र शेवटच्या मोमेंटला चांगलं झालं. 2 धावा मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा. रमेश आणि मयूर ही जोडी आपण पाहतोय, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पप्पू. पिटूचं दुसरं षटक हाताळताना आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक तैनात आहे पेट्रोलिंग करण्यासाठी. नाईट फॉर्मेटची ही स्पर्धा. इथून मात्र धावचीच्या स्वरूपात सांघिक यश लाभलं. इथून मात्र मैदान सोडावं लागेल. रमेश बॅक टू द डग आउट. पहिला धक्का लागला तो संजय नगर टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावर 24 असताना डगआउट मध्ये निश्चितच प्रश्न विचारला गेला असेल, गरज होती का, कारण चांगल्या धावा येत होत्या, परंतु अति उत्साह या ठिकाणी मात्र नडला तो रमेशला. आणि इथून मात्र स्वतः रमेश बाद झाला. कॉलिंग ही रमेशच होता आणि इथून मात्र पहिला आदरा मिळाला तो संजय नगर टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावर 24 असताना इंडियन ऍक्शन मध्ये 3ऱ्या क्रमांकावर आपण फलंदाज पाहू शकाल योगेश. अतिशय देखणं आयोजन, पाहता क्षणी प्रेमात पडावं असं आयोजन. पुन्हा एकदा आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपळोले आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. साईल डॉट बॉल, सॉरी अवंतर. या अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. साहिल प्रतिष्ठान चषक 2024. पुन्हा एकदा लाईन भरकटलाय. बॅक टू बॅक दुसरा अवंतर. या अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. यापुढील होणारा सामना जय बोले कुशिवली बनाम वडाचीवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. प्रथम सत्र संपण्या अगोदर आपण रिपोर्टिंग करायचे आहे. प्रथम सत्र संपल्यानंतर आपला लगेच नाणेफेकी केली जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. ब्लॅक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू फेकलाय. आता मात्र 2 अवंतर चेंडू फेकल्याच्या नंतर पप्पूने मात्र कमबॅक केलं, कारण इथून मात्र धावा रोखाव्या लागतील, कारण दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 26 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आई गावदेवी आयोजित साहिल प्रतिष्ठान च्या वतीनं इथे मात्र उंगली उठाय अंपरने. इथून मात्र फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक दुसरा लागला संजय नगर टीमला लागलेला हा दुसरा धक्का. संघाची धावसंख्या धावफलकावर 26 असताना नवीन फलंदाज इंडियन ऍक्शन मध्ये 4थ्या क्रमांकावर आपण पाहतोय राहुल आणि योगेश, म्हणजे मयूर आणि रमेश तंबूच्या आश्रयाला आला. म्हणजे सलामीची जोडी या ठिकाणी मात्र तंबूच्या आश्रयाला आली आहे. राहुल आणि योगेश चला डावपुरी आताचा फलंदाज आपण पाहतोय राहुल.
संधी आहे इथे मात्र संधीचं सोनं केलं अजून एक धक्का दिला संजय नगर टीमला ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती असं वाटत होतं निश्चितच आज संघ मोठी धावसंख्येची मजल मारेल परंतु एका पाठोपाठ एक धक्के द्यायला जय हनुमान ठाकूरपाडा कल्याण या टीमने मात्र सुरुवात केली तिसरा फलंदाज बाद झालाय तो संजय नगर टीमचा राहुल बॅक टू द डगआउट आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय इथून मात्र समीर आणि योगेशला डाव साव पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय आई गावदेवी पिंपळवाडी आयोजित साईल प्रतिष्ठान चषक इथून मात्र षटक क्रमांक दुसरा संपला आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 26 म्हणजे 13.00 च्या सरासरीने आतापर्यंत संजय नगर या टीमनं धावा बनवल्यात पहिल्या षटकामध्ये जरूर 15 धावा आल्या होत्या तर या षटकाचा विचार केला पप्पूने चांगली गोलंदाजी केली अवंतर चेंडू जरूर फेकले परंतु कमबॅक करून दिलं फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या आणि त्याचाच मोबदला म्हणून संजय नगर ही टीम आतापर्यंत आपण पाहू शकाल 26 या आकड्यावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र आता क्षेत्ररक्षण विखुरलेल्या अवस्थेत दिसेल 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील शॉट फाइन लेग रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे फर्स्ट स्लिपला एक क्षेत्ररक्षक आहे कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला इथे मात्र फटका चांगला आहे चेंडू थांबणार नाहीये चेंडू जाईल गोळीच्या वेगानं हा येतोय चौकार ज्या चौकाराची खऱ्या अर्थाने संजय नगर टीमला गरज होती तो चौकार मात्र आलाय फलंदाज आपण पाहतोय योगेशच्या बॅट मधून निघालेला हा चौकार डीजे आता 30 धावा तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर प्रहार केला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण महेशला पाहतोय ज्या महेशनं पहिला चेंडू फेकला आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र योगेशनं उचलला पहिला चेंडू योगेशनं पेस केला आणि पहिला चौकार आला इथे मात्र फटका खेळायचा होता ऑन साइड रिजन मध्ये बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये पण लेग बाईजच्या रूपाने या ठिकाणी एक धाव मिळाली आहे एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 31-31 3 गडी बाद झालेत आतापर्यंत संजय नगर या टीमचा पुढील होणारा सामना जय बोले कुशुली बनाम वडाचवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे पहिलं सत्र संपल्यानंतर मात्र आपल्याला नाणेफेकीसाठी यावं लागेल लो फुलटॉसचा फटका चेंडू आणि त्याला मात्र पुरेपूर फायदा उचलला चेंडू थांबणार नाहीये चेंडू अक्षरशः गोळीच्या वेगानं एक्स्ट्रा कव्हर मधून फरार होतोय हा येतोय चौकार आणि या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 35 धावा धावफलकावर लावल्या गेल्या अतिशय ताकदवार संघ आहे संजय नगर आणि तेवढ्याच ताकदीचा संघ जय हनुमान ठाकूरपाडा बऱ्याच वेळा हा संघ आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ मध्ये खेळण्यासाठी येत असतो आणि त्या संघाला इंडियन ऍक्शन मध्ये पाहू शकाल दोन्ही संघाचं असोसिएशनच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं खूप सारा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा मात्र फायदा उचलला तो या ठिकाणी संजय नगर टीमनं ज्या ठिकाणी एक धाव होती तिथे मात्र क्षेत्ररक्षकांनी चुका केल्या आणि त्याचा मोबदला मात्र चौकारांना भोगावा लागला तो जय हनुमान ठाकूरपाडा टीमला या 4 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 39 तिसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकामध्ये जरूर कमबॅक केला होता जय हनुमान ठाकूरपाडा टीमनं त्याच्यानंतर मात्र इथे मात्र विचार केला तर महेश्वर मात्र अटॅकिंग करण्याचं काम केलं दोन्ही फलंदाजाने गतीमध्ये परिवर्तन केलं परंतु इष्टरक्षकाला मात्र चकमा देऊन 2 खेळाडूंना चकमा देऊन चेंडू नॉनस्टॉप रिझन मध्ये फरार होतोय इथून मात्र अजून एक
पंच बाईचा आहे ना, ओके, बाईचा चौकार आणि धावा कशाही येऊ संजय नगर टीम सांगत असेल धावा येणे खूप गरजेचं आहे. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 43 धावा धावफलकावर लावल्या जातात. आतापर्यंत विचार केला तर या गोलंदाजाने 17 धावा खर्च केल्यात. एक महागडा गोलंदाज ठरत चाललाय. 4 चौकार आले या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्राइक वर फलंदाज आपण पाहू शकाल समीर. इथे मात्र पंचांनी लगेच सांगितलं बाहेर जाणारा चेंडू आहे. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. षटक क्रमांक 3 संपलं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 43 धावा. पंचांच्या भूमिकेत 2 पंच आपण पाहू शकाल. आमचे जवळचे मित्र तसेच आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी. टाइम लावलेला आहे विनायकजी गोरे आणि दुसरे आमचे पंच टाकण्यासाठी 10 मिनिटं आपण खर्च केल्यात. चांगला आहे मनगटी ताकदीचा वापर. हवाई सफर हा हँडसम हा येतोय षटकार. योगेशच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दमदार षटकार. डीजे डीजे. अजून एक फटका चांगला आहे. हाता मात्र अक्षरशः चेंडूला दूर दूर फेकून दिलाय. जणू काही वादळ निर्माण झालंय. योगेश नावाचा बॅक टू बॅक 2 षटकार. या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 55 धावा. अक्षरशः आनंदवर मात्र प्रहार चढवला जातोय. आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा कॉल दिला होता योगेशनं परंतु नाकार दिला. सिंगल मिळेल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 56 धावा. सेटिंग करायची. (56) 56 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. लाऊड अपील. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अवंतर चेंडू आहे. पंचांनी लगेच सांगितलं की हा चेंडू अवंतर आहे. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 57 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. हॅलो, धन्यवाद डीजे. 57 धावा आतापर्यंत धावफलकावर लावल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 3 चेंडू गोलंदाजाने फेकलेत. उसळी चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला. डॉट चेंडू आलाय. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा मात्र जानमान ठाकूरपाडा टीम साठी चांगली गोष्ट असेल. इथे मात्र सिंगल असेल. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 58 धावा. या षटकातील हा शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण आनंदला पाहू शकाल. तर स्ट्राइक वर फलंदाज योगेश. खराब चेंडू. 1+1 2 धावा. या 2 धावेनं 60 धावा धावफलकावर लावल्या जातात. धन्यवाद पंच.
60 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. आतापर्यंत विचार केला तर चांगली फलंदाजी राहिली आहे संजय नगर टीमची. फटका चांगला आहे ऑफसाइड रिझन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. वन बॉल सीमारेषा बाहेर, रोखतो 4 आदिवासी छावा आणि टोकतो 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 64 धावा. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 4 षटकामध्ये मात्र आपण विचार केला तर 64 धावा धावफलकावर रावण्यात यश आलं. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं षटक, इथे मात्र जास्तीत जास्त धावा बनवण्याचा जरूर प्रयत्न करेल तो संजय नगर टीम आणि कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल तो जय हनुमान ठाकूरपाडा टीमचा. अनिल आलाय, पहिल्याचा स्वागत केलं अक्षरशः मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं. तिसरा षटकार आलाय तो योगेशच्या बॅट मधून. योगेश ऑन द फायर. योगेशचा विचार केला तर 6 चेंडू 23 धावांचं योगदान दिलंय. खूप चांगली बॅटिंग राहिली योगेशची आणि संघाची धावसंख्येचा विचार केला तर 70 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं निश्चिताचा. योगेशला वाटला चेंडू जलद गतीने येईल परंतु गोलंदाजाने चतुराई दाखवली. लेगबाईच्या रूपाने या ठिकाणी सिंगल आली आहे. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 71 धावा. लेगबाईच्या स्वरूपात सिंगल. धावा कशाही येणे खूप गरजेचं असेल या संजय नगर टीम साठी. लोफल्टसचा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू कव्हरला गेला. आउटफील्ड थोडासा फास्ट आहे. या 2 धावा, या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 73 धावा. उर्वरित अजूनही विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी वडाजवाडी संघाच्या संघनायकाला आणि कुशुली संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. फटका चांगला आहे त्या ठिकाणी. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अतिशय चांगला गॅदेज केला. 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 74 धावा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्या नोंदवले. अजून एक तडाखा दिलाय. योगेश मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. इथून अजून एक षटकार आला. या षटकारानं मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 80 धावा लावल्या गेल्या. तर योगेशचा विचार केला तर मात्र 29 धावांवर एक तडाखेबाज फलंदाजी करताना आपण पाहतोय. या सत्रातील हा शेवटचा चेंडू. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्याकडनं चुका होत आहेत. चेंडू 1 बॉल सीमारेषा बाहेर. हा येतोय चौकार. पहिलं सत्र संपन्न झालं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण विचार केला तर संजय नगर टीमच्या धावा लागल्या 84 आणि येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 85 धावा बनवाव्या लागतील. त्या जय हनुमान ठाकूरपाडा या टीमला अतिशय घातक फलंदाजी राहिली ती संजय नगर टीमची. अर्थातच योगेशनं मात्र अतिशय चांगली फलंदाजी केली. अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडला आणि त्याचाच मोबदला म्हणून या ठिकाणी संजय नगर टीम एक बलाढ्य स्कोर या ठिकाणी मात्र उभारून गेलाय. 84 धावा आणि येणारे 30 चेंडू आणि 85 धावाची गरज असेल. वडाजवाडी संघाचा संघनायक आलाय का आणि कुशुली आहे तर मी विनंती करतो आदरणीय लक्ष्मण सिद्ध साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करायची आहे. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आमच्या समावेश जोडलेले आहेत. तर या बघा मित्रांनो संजय नगर टीमला 2 धावेची पेनल्टी लागलेली आहे. अरुंदा आपला जो 12वा खेळाडू आहे त्याच्या खिशामध्ये मोबाईल आहे. 2 धावेची पेनल्टी.
देऊन ये जा. चला दोन्ही संघाचे संघनायक जायचे आपण टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूने वडाची वाडी तर दुसऱ्या बाजूने कुशिवली या दोन संघामध्ये नाणेफेकी केली जाईल. नाणेफेकी जिंकला या ठिकाणी वडाचवाडी संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते कुशिवली टीमला. काय पाहिजे बॉल. वडाचवाडीचा संघाचा संघनायक आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी यायचं आहे. वडाचवाडी संघाचा संघनायक आपण या ठिकाणी यायचं आहे. चला गेम ऑन करायची आहे. 2 धावेची पेनल्टी लागलेली आहे ती संजय नगर टीमला. त्या 2 धावा आम्ही पहिल्याच ऍड करतोय याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीमना. एक षटक संपल्यानंतर आम्ही लगेच त्या 2 धावा ऍड करू. चला गेम ऑन होते. टाइम सेट करायचा आहे. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा कालावधी असेल. 85 धावा बनवायच्या आहेत त्या जय हनुमान ठाकूरपाडा टीमला. कारण फलंदाजी अतिशय चांगली राहिली संजय नगर टीमची. गेम ऑन होते. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. इथे मात्र दांडी गोल. पहिला आदरा दिला. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा मासा गळाला लावला. इथून मात्र फलंदाज बाद होईल. समीर बॅक टू द डग आउट. पहिला धक्का जय हनुमान ठाकूरपाडा टीमला. संघाचा अकाउंट ओपन झालं नाहीये आणि इथून मात्र पहिला मासा गळाला लागला. डीजे थांबायचं आहे. तिथे बाबा इथं थांब ना. भले एक आपलं काम थांबवा. भले गाणी नाही लावली तरी चालतील. आपलं काम करून घ्या आधी. 2 धावा श्री गणेशा झाला तो जय हनुमान ठाकूरपाडा टीमचा. 85 धावा बनवायच्या आहेत. श्याम पारधी या ठिकाणी आहेत. डीजे चांगले ऑपरेटर आहेत. संधी मिळाली तर निश्चितच चांगले गाणं वाजवू शकतात. इथे मात्र रनअप मध्ये मात्र अडथळा निर्माण झाला गोलंदाजाच्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. दत्ता या गोलंदाजाचा वापर केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल. 1 बॉल सीमा रेषा बाहेर. हा येतोय चौकार. मात्र
चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल सिंगलला काही फरक पडणार नाहीये कारण एक मजबूत धावसंख्या उभी केली ती संजयनगर टीम ना 85 धावा बनवायच्या आहेत त्या जय हनुमान ठाकूरवाडा टीमला संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 7 धावा अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे P1च्या पहिल्या षटकामधील फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्याच्या आवाक्याबाहेर चेंडू थांबणार नाहीये चेंडू जाईल 1 बॉल सीमारेषा बाहेर हा येतोय दुसरा चौकार पंच काय डीजे बंद कर बॅटची हिडिंग एज अजून एक धक्का लागेल धक्का क्रमांक दुसरा जय हनुमान ठाकूरवाडा टीमला संघाची धावसंख्या धावफलकावर 12 असताना 12 धावा धावफलकावर लावल्यात 2 चला 24 चेंडू 71 धावांची अजूनही गरज आहे ती जय हनुमान ठाकूरपाडा टीमला इथून मात्र हवाई सफर करावी लागेल बसने किंवा रिक्षाने जाऊन चालणार नाहीये तर हवाई सफर करणे खूप गरजेचं असेल कारण 24 चेंडू 71 धावांची बॅटची हिडिंग एज त्या ठिकाणी मात्र चेंडूला अडवलं जात आहे शॉट स्क्वेअरलेग रिजन मध्ये तोपर्यंत अवधी होता सिंगल घेण्याचा या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा अजूनही 70 धावांची गरज आहे आव्हान महागडं मिळालं जय हनुमान ठाकूरवाडा टीमला परंतु संघर्ष करावा लागेल हा संघ लढवाया संघ आहे जय हनुमान ठाकूरवाडा टीम बऱ्याच आयोजनात मी यांना पाहिलं इथे मात्र फटका चांगला आहे परंतु लाऊड अपील केली जाते अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी तिसऱ्या पंचांचा बॅटकट साठी ना ओके तिसऱ्या पंचांची लेग बिफोर ओके बॅटकट आहे तर या ठिकाणी मात्र सिंगल मिळेल या सिंगलला संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा आता मात्र आपण आपला रिव्ह्यू गमावलाय तो संजय नगर टीम ना याची नोंद घ्यायची आहे कारण एका टीमला एकच रिव्ह्यू दिली जाईल जर सक्सेस झाला तर पुन्हा मिळेल अनसक्सेस झाल्यावर गेला रिव्ह्यू इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि जेवढे डॉट चेंडू येतील तेवढे मात्र दबाव निर्माण होईल तो जय हनुमान ठाकूरवाडा टीमवर अतिशय मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा पाहतोय
अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी समाजातील ही पहिलीच नाईट टुर्नामेंट। इथे मात्र फटका चांगला आहे चौकार, पण आयोजनाविषयी बोलत होतो देखणं खूप मेहनत घेतली आयोजकांनी। आई गावदेवी पिंपळवाडी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची। दिवस या स्पर्धेमध्ये काही ना काहीतरी बदल निश्चितच करण्याचा मानस या आयोजकांचा असतो। यावेळेस जर विचार केला तर हॅलोजन जास्त लावलेत। इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय। या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 24 धावा। एक चेंडू शिल्लक आहे, धावफलकावर धावा लागल्या 24 धावा। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला पाहिजे होती तशी सुरुवात करू शकला नाहीये हा जानमान ठाकूरपाडा टीम, परंतु अजूनही जर संघर्ष केला, मोठे पटके आले तर निश्चितच कमबॅक करेल, कारण येणारे 19 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे। अवंतर धाव उसळी जास्त होती, पंचांनी आधी विचार केला, अतिशय विचारपूर्वक निर्णय दिलाय, कारण असोसिएशन मान्यता प्राप्त पंच आहे आणि खऱ्या अर्थाने ज्याने पिंपळवाडी गावाला क्रिकेट मध्ये उंच पटलावर नेऊन ठेवला तोच खेळाडू आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय। तुम्हा सर्वांचा सुपरिचित खेळाडू म्हणजे विनायक गोरे। इथे मात्र फटका चांगला आहे, सिंगल मिळाली, डबलचा प्रयत्न होता परंतु नाकार दिला सिंगल, आणि या सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा। षटक क्रमांक दुसरं संपलं। पहिलं सत्र चालू होतं संजयनगर संघाची फलंदाजी, तेव्हा त्यांचेही 26 धावा होत्या, परंतु ज्याप्रमाणे योगेशने फलंदाजी केली तशी फलंदाजी जय हनुमान ठाकूरपाड्या टीमच्या एखाद्या फलंदाजाला तरी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये संजयनगर टीमच्या 15 होत्या, त्याच्यानंतर 11 आल्या, 2 षटकामध्ये 26 झाल्या, परंतु त्याच्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने योगेशनं अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडला। तशा प्रकारची फलंदाजी पुन्हा एकदा जय हनुमान ठाकूरपाडा टीम कडनं होईल का? फटका चांगला आहे, कार्पेट मधून चेंडूला खेळून काढलंय, दूरवरचा क्षेत्ररक्षकाच्या हातून चुका होत आहेत, इथून मात्र चेंडू हातातून निसटला, अजून एक चौकार आलाय, त्या चौकाराची खऱ्या अर्थाने जय हनुमान ठाकूरपाडा टीमला गरज होती, तो चौकार मात्र आलाय। संघाची धावसंख्या धावफलकावर 30 धावा। जशास तसं उत्तर देण्याचं काम केलं जात आहे, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी हे दाखवून देताना आपण पाहतोय जय हनुमान ठाकूरपाडा टीम। संघाची धावसंख्या धावफलकावर 30 धावा। अजूनही विचार केला तर 17 चेंडू मध्ये 55 धावा बनवायच्या आहेत। आव्हान महागड आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य काही नाहीये। ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाज यशस्वी ठरला या रणनीतीमध्ये। गोलंदाजी मार्कावर गोलंदाज आपण पाहतोय मयूर या गोलंदाजाचा वापर केलाय, जो सलामीला आला होता तोच मात्र गोलंदाजी मार्कावर आपण पाहतोय मयूरला। जरूर 12व्या खेळाडूच्या खिशामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू म्हणजे अर्थात मोबाईल आढळला, त्याच्यामुळे लगेच संजयनगर टीमला 2 धावेची पेनल्टी दिली। इथे मात्र फटका चांगला आहे, मनगटी ताकदीचा वापर केला, मिड विकेटच्या डोक्यावरनं मात्र अतिशय चांगला फटका मात्र पाहायला मिळाला, माफ करा एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला मात्र धाडून दिला। या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल
36 धावा, अजूनही 49 धावांची गरज आहे. चेंडू मात्र 15 शिल्लक आहेत. या स्पर्धेतील नियम मात्र अतिशय कडक आहेत. अवंतर धाव, या अवंतर धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. 37 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. आखाती देशामध्ये जेवढे कडक नियम नसतात त्याच्याही पेक्षा कडक नियम या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. स्पर्धा आपण पाहतोय आई गावदेवी पिंपळवाडे आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2024. इथे मात्र फटका चांगला आहे. अजून एक धमाका. या षटकारानं मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 43 धावा. महेशच्या बॅट मधून निघालेला हा फटका जणू काही संजीवनी देण्याचं काम करेल जानमान ठाकूरपाडा टीमला. कारण येणारे 14 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. या 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर कमबॅक करेल जानमान ठाकूरपाडा टीम. आणि इथून मात्र 2 डॉट चेंडू फेकले तर दबाव निर्माण करेल तो संजयनगर संघ जानमान ठाकूरपाडा टीमवर. हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. 14 चेंडू 43 धावांची गरज. मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू आला. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा मात्र दबाव फलंदाजांवर आणि जानमान ठाकूरपाडा टीमवर वाढेल. शेवटचा चेंडू या षटकातील षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे आणि त्या षटकातील हा शेवटचा चेंडू. 13-42 समीकरण आलंय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. शॉर्टपिच चेंडू पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये परंतु फटका चांगला आहे. 2 धावा पूर्ण तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि इथे मात्र 2च धावांवर समाधान मानतोय. षटक क्रमांक 3 संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 45 धावा. येणारे 12 चेंडू अजूनही 40 धावांची गरज असेल ती जानमान ठाकूरपाडा टीमला. मिनिटं 55 सेकंद घेतलेले आहेत. म्हणजे स्पीड अप करायचं आहे. जरा हे 4थं षटक आपण 5 मिनिटात संपवलं नाहीये तर आपल्याला एक क्षेत्ररक्षकाला आतमध्ये घ्यावं लागेल. काय 2 ओके. इथे मात्र अतिगाई संकटात नाही अशी गत पाहायला मिळाली. सोपा झेल घेण्याच्या नादामध्ये एक लॉलीपॉप झेल होता. शॉर्ट फाईन लेगच्या फलन क्षेत्ररक्षकाला वाटलं मी सहज गॅदेज करेन परंतु कधी कधी असे सोपे झेल सुटतात आणि अवघड झेल मात्र घेतले जातात. नियम मात्र लय कडक आहेत. आखाती देशामध्येही आणि असावेच नियम. कारण तेव्हाच आपल्या खेळाडूंना शिस्त लागते. कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे ठाणा रायगड जो क्रिकेटचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर सुद्धा चर्चा झाली. एवढ्या लवकर मॅच चालू झाल्या. निश्चितच आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ ने लावलेली शिस्त आणि आयोजकांनी लावलेली शिस्त त्याच्यामुळे मात्र हे शक्य झालं. इथे मात्र चौकार आला. चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 50 धावा कंप्लीट झाल्या. येणारे 10 चेंडू अजूनही 35 धावांची गरज आहे. 50 कंप्लीट झाली ती जानमान ठाकूरपाडा टीमची. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. अवंतर धाव मिळेल. या अवंतर धावेने 1 ने वाढेल. धावफलकावर धावा लागल्यात 51 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल रमेश. फटका चांगला आहे. थोड्याशा कॅलरीज कमी पडल्या आणि इथून मात्र ज्या फलंदाजाने संघर्ष केला भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आला. महेश बाद झाला ज्याने 16 चेंडू मध्ये
39 धावांची एक चांगली इनिंग खेळला, परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत संघाला घेऊन जाता आलं नाहीये, परंतु चांगली खेळी राहिली महेशची. ज्या फलंदाजानं अहंकार माजवलेला तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आला. 16 चेंडूमध्ये 39 धावांचं योगदान म्हणजे एकतर्फी किल्ला लढवण्याचं काम केलं ते महेशनं, परंतु तो अपयशी ठरला. शेवटपर्यंत सामना न्यायचा होता. हा फटका जर चांगला कन्वर्ट झाला असता तर निश्चितच सामन्याचं चित्र थोडस वेगळं असतं. आता मात्र समीकरण राहिलंय येणारे 9 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 9-34 समीकरण. हा कदाचित षटकार आला असता तर निश्चितच सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली असती. टाइम पाहायचा टाइम 18 मिनिटं झालेले आहेत 16 सेकंद. याची नोंद घ्यायची. इथे मात्र फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाने अक्षरशः फेकून दिलं. A1 क्वालिटीचा ठाकूरवाडा संघाचा ब्रँडेड षटकार. दिलीप ऑन द फायर. समीकरण पुन्हा एकदा बदललं. 8 चेंडू 28 धावांची गरज. पुन्हा एकदा या 2 चेंडू खूप महत्वाचे असतील चौथ्या षटकामधील, कारण 28 धावा बनवायच्या आहेत. 2 मोठे फटके आले तर निश्चितच शेवटच्या षटकामध्ये 15 ते 16 धावा जरी राहिल्या तरी आपण निश्चितच त्या कुटू शकतो. हा आत्मविश्वास आहे फलंदाजांना, परंतु तेवढे चांगली गोलंदाज सुद्धा आहेत या संजय नगर टीमचे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय रमेश. दिलीप फलंदाज आहे. घडी चालू आहे. संजय नगर टीमने याकडे लक्ष द्यायचं आहे. इथे मात्र फटका फसला. मोठा फटका खेळायचा होता, परंतु पॅटर्न बॉलचा संपर्क झाला नाहीये. ज्या ताकदीनं बल्ला फिरवलेला, बॅट फिरवलेली, परंतु संपर्क आला नाहीये. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगले पेट्रोलिंग करताना अजून एक फलंदाज बाद होईल. येणारे 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. टाइम बराबर. चला अवंतर धाव. विजयातील अंतर अजून एक धावेने कमी झालं, परंतु अजूनही संघर्ष करावा लागेल. 6 चेंडू मध्ये 27 धावा महाग नाहीयेत, परंतु षटकार आणि चौकार मारेल कोण हा प्रश्न निर्माण झालाय जानवान ठाकूरवाडा टीमच्या खेळाडू कक्षामध्ये. बाबा हो, नियम फॉलो करा. लय कडक नियम आहेत. लाईन पाहावी लागेल. लाईनही चुकीची आणि इथून मात्र सबका साथ सबका विकास. 5 धावा. ठरू शकेल. चला काटेवाडी संघ या ठिकाणी दाखल झालाय. काटेवाडी टीमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोटी या ठिकाणाहून 6 चेंडू 22ची गरज आहे. बळवंत नगर गोटी चाही पुढे जो गाव आहे त्या गावावरून एक संघ या ठिकाणी थोड्याच वेळात दाखल होतोय. आमचे जवळचे मित्र
इगतपुरी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथजी आंबेर, जर आपण या ठिकाणी दाखल झाला असाल तर यायचं आपण आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे। आई गावदेवी पिंपळवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। 6 चेंडू 22 ची गरज। लाहीन पाहावी लागेल, लाहीन चुकीची, गोलंदाज मात्र भरकटलाय। ओके 6-21 फटका कार्पेटच्या माध्यमातून अक्षरशः जमिनीला घासून पुसून चाललाय। पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण। या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 66 धावा। जशास तसं उत्तर देण्याचं काम केलंय जय हनुमान ठाकूरवाडा टीमनं। एक वेळ असं वाटत होतं आरामात सामना संजय नगर जिंकेल, परंतु आता सामना आलाय। येणारे 5 चेंडू 19 धावांची गरज आहे। 5-19 समीकरण। इथून मात्र जो चांगला खेळ करेल तो निश्चितच या स्पर्धेमध्ये आपला दबदबा निर्माण करेल। लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची। जवळ तिसरा चेंडू अवंतर फेकला या गोलंदाजाने। गोलंदाज आपण पाहू शकाल दशरथ ज्ञानेश्वर, माफ करा 24 मिनिटं झालेले आहेत। इथे मात्र फटका चांगला आहे कार्पेटच्या माध्यमातून। पहिली धाव वेगाने घेतली, दुसरेचा प्रयत्न होतोय खराब पैकी, त्याचा मोबदला लगेच उचलला 2 धावेने। आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 69 धावा। येणारे 4 चेंडू आणि 16 धावेंची गरज आहे। सामना होता कुठे आणि आलाय कुठे? आलेला प्रेक्षक वर्ग नेहमीच असेच आटतटीचे सामने पाहण्यासाठी आलेला असतो। जिंको कोणी, परंतु त्यांचं मात्र एंटरटेनमेंट झालं पाहिजे। इथे मात्र लोपटोसा चेंडू डायरेक्ट हिट करायचं होतं, परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू हातात फेकला। गोलंदाजांनी चुकी केली नाहीये आणि इथून मात्र अजून एक फलंदाज बाद होईल। 25 मिनिटं झालेले आहेत, त्याच्यामुळे विनायक 25 मिनिटं झालेले आहेत। 2 फलंदाजांना हातमध्ये एक फलंदाजाला हातमध्ये घ्यायचा आहे संजय नगर टीम। सर या आदरणीय सोमनाथजी काळे सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय। निश्चितच थोडासा ब्रेक घेतला होता सरांनी, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। 3 चेंडू 16 धावेंची गरज आहे। हा फटका या चेंडूवर मोठा येणे खूप गरजेचं असेल जय हनुमान ठाकूरपाडा टीम साठी, आणि तेवढाच संजय नगर साठी सुद्धा हा चेंडू खूप महत्वाचा असेल। डॉट चेंडू आला तर निश्चितच विजयाच्या उंबरठ्यावर उभा राहील। मोठा फटका खेळायचा होता, सिंगलला काही फरक पडणार नाहीये। संजय डॉट ना निश्चितच दबाव वाढला मी म्हणेन जय हनुमान ठाकूरपाडा टीमवर। इथून मात्र 2 चेंडू 16 धावेंची गरज। फटका चांगला आहे, उशिरा का होईना परंतु षटकार आलाय। विजयाचा अंतर जरूर कमी केलं जाईल। हा षटकार खूप उशिरा आलाय। नेहमीच असं म्हटलं जातं शेत ज्या वेळेला करपतात त्यानंतर जो पाऊस होतो तो दुष्काळीच पाऊस असतो। 1 चेंडू आणि 12 धावेंची गरज आहे। एखादा चमत्कार वाचू शकेल। इथून मात्र षटक संपलेला आहे आणि हा सामना सुद्धा संपलेला आहे। हा सामना जिंकलाय तो संजय नगर टीमनं 12 धावेनं। अतिशय चांगली लढत दिली मी म्हणेन जय हनुमान ठाकूरपाडा टीमनं। ज्या ठिकाणी अतिशय
चांगले रंगतदार सामना पाहायला मिळाला. 73 धावा बनवण्यात यश आलं ते जवानमान ठाकूरपाडा टीमला आणि अवघ्या 12 धावेनं हा सामना मात्र त्यांना गमवावा लागला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत लगेच कळवू. यापुढील धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा या सामना आपण पाहू शकाल. कुशिवली बनाम वडाचवाडी या दोन सामन्यातील सूत्रसंचालन अर्थातच समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय सोमनाथजी खाडे सर. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला नो डाऊट. 9 चेंडूमध्ये ज्याने 33 धावांचं योगदान दिलं आणि एक बलाढ्य स्कोर उभा करण्यास मदत केली तो योगेश ठरला या सामन्याचा हिरो. योगेश यायचा आहे. मी थांबतो, आपण मात्र थांबू नका.